Hello students, wave optics. An article for this period is fringe width and its formula. आपण याच्या अगोदरच्या पिरियडला पाहिलं इंटरफरन्स पॅटर्न हा कशाने बनलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे इंटरफरन्स पॅटर्नचा सेंट्रल फ्रिंज हा ब्राईट फ्रिंज आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूस अल्टरनेट ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस असतात. त्याला आपण इंटरफरन्स पॅटर्न म्हटलं आहे. मग दोन लगतच्या ब्राईट किंवा डार्क फ्रिंजेसमधलं जे अंतर आहे त्या अंतराला म्हटलं आहे फ्रिंज विड्थ. त्यामुळे त्याची व्याख्या कशी तयार होईल पहा. द डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह ब्राईट or any two successive dark fringes is equal and is called the fringe width. दोन लगतच्या ब्राईट फ्रिंजमधील किंवा दोन लगतच्या डार्क फ्रिंजमधील अंतर हे सारखं असतं आणि त्या अंतरालाच नाव आहे फ्रिंज विड्थ. जसं स्टुडंट तुम्ही वेवलेंगची व्याख्या अभ्यासली, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट और डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ट्रफ is called as fringe width. तसंच अगदी डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट और टू सक्सेसिव्ह डार्क फ्रिंज इज इक्वल अँड इज कॉल्ड ॲज फ्रिंज विड्थ. आता आपल्याला ह्या फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काढायचा आहे. ब्राईट बँड कन्सिडर करूनही काढायचं आहे आणि डार्क बँड कन्सिडर करूनही काढायचं आहे. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कन्सिडर करूनही काढायचं आहे आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स करूनही काढायचं आहे. पहिल्यांदा आपण घेऊयात कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आत्ताच्याच पिरियडला आपण पाहिलं आहे कन्स्ट्रक्ट इंटरफरन्समध्ये डिस्टन्स ऑफ एनी पॉईंट वाय एन इज इक्वल टू फॉर्म्युला आहे एन इंटू ब्रॅकेट लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, पाठच करायचे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे फॉर्म्युले प्रॉब्लेम सॉल्व करायला, MCQ सॉल्व करायला, न्यूमेरिकल सॉल्व करायला उपयोगात आणायचे. आता आपण हे जे पाहतो आहोत हे अंतर कुणाचं आहे, यंथ ब्राईट फ्रिंज. आपल्याला दोन लगतच्या ब्राईट फ्रिंजमधलं अंतर काढायचं आहे ना. मग मला सांगा, चौथा ब्राईट बँडनंतर 5वा असतो म्हणजे त्याच्यात 1नी वाढ होते, किंवा 7वा घेतला तर त्याच्या पुढचा 8वा असतो. तसं यंथ घेतलं तर त्याच्या पुढचा n+1 असेल आणि मग त्याचं अंतर yn+1 इज इक्वल टू, इथं n इज रिप्लेस बाय n+1, बाकीचा पार्ट तसंच असणार आहे. म्हणून n+1 इज इक्वल टू n+1 इंटू ब्रॅकेट लॅम्बडा डी अपॉन डी. आता इथं बघा yn म्हणजे काय, yn इज द डिस्टन्स ऑफ nth ब्राईट फ्रिंज अँड yn+1 म्हणजे काय आहे, इज द डिस्टन्स ऑफ n+1 ब्राईट फ्रिंज. देअरफॉर आता फ्रिंज विड्थ म्हणजे काय, ह्या दोन ब्राईट फ्रिंजेसमधलं अंतर म्हणजे फ्रिंज विड्थ. आपण ती डब्ल्यूनं दाखवूयात. डब्ल्यू बरोबर येईल डेल्टा वाय, ह्या दोघांमधलं अंतर म्हणजेच yn+1 मायनस yn. आणि मग आपण वरती जे फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत ते फॉर्म्युले जर ह्या फॉर्म्युल्यात सबस्टिट्यूट केले, डब्ल्यूच्या सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळणारं उत्तर आहे डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी. आता हे कसं येतं ते तुम्ही कच्चं सोडवून पाहायचं आहे. म्हणजे yn ची किंमत ठेवायची, yn+1ची किंमत ठेवायची, कॉमन पार्ट काय येतं, काय कॅन्सल होतं ते बघायचं आणि येणारं उत्तर इथं ब्रॅकेटमध्ये दाखवलं ते येतं का नाही ते चेक करायचं आहे. म्हणजे फॉर्म्युला काय आला बघा, डब्ल्यू म्हणजे फ्रिंज विड्थ बरोबर लॅम्बडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. लॅम्बडा म्हणजे इथं जी काही लाईट वापरली गेली त्याची वेव्हलेंथ, कॅपिटल डी म्हणजे आता आपण इथून पुढं त्यातलं सोर्स आणि स्क्रीन याच्यामधलं अंतर असं लक्षात ठेवू, S1 S2 आणि स्क्रीन याच्यातलं अंतर. स्मॉल डी म्हणजे दोन सोर्सेसमधलं अंतर म्हणजे S1 S2 याच्यातलं अंतर. आता आपण हा फॉर्म्युला जो काढला तो कशाच्या आधारे काढला, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या. अगदी असंच आपण आता हे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या आधारे काढता येते का बघूयात. कारण आपण आत्ताच काय म्हटलं आहे, दोन लगतचे ब्राईट बँड घ्या किंवा डार्क बँड घ्या, त्यातलं अंतर सारखं असतं. म्हणजे दोघांमुळं आलेला फॉर्म्युला सारखा आला पाहिजे. मग आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स घेऊयात. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळं काय येतं आहे ते बघूयात.
डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळं परत फॉर्म्युला आपण इथं वाय एम म्हणूयात. एन आपण ब्राईट फ्रिंजला घेतला, एम हा अल्फाबेट डार्क फ्रिंजला घेऊयात. वाय एम इज इक्वल टू एम मायनस हाफ इंटू लॅमडा डी अपॉन डी. हा फॉर्म्युला डार्क बँडसाठी आहे, डार्क फ्रिंजसाठी आहे, म्हणजेच डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी आहे. आत्ताच्या चर्चेनुसार यमथ डार्क बँडचं अंतर आपण काढलं, त्याच्यानंतरचा म्हणजे तो एकनी जास्त असणार आहे. जसं आपण म्हटलं 5व्यानंतर 6वा येतो, 10व्यानंतर 11वा येतो, तसं यमथ नंतर m+1 येणार आहे. आणि म्हणून डिस्टन्स ऑफ m+1 डार्क फ्रिंज दॅट इज y(m+1) इज इक्वल टू, आता एम इज रिप्लेस, वरचाच फॉर्म्युला आहे, फक्त एमची जागा m+1 घेतली, बाकी काय बदल नाही. म्हणून इथं म्हटलं पहा ब्रॅकेटमध्ये m+1 मायनस हाफ, हा पहिला पार्ट तसाच, दुसरा ब्रॅकेट पण तसाच, इंटू लॅमडा डी अपॉन डी, वेअरym इज द डिस्टन्स ऑफ nth डार्क फ्रिंज अँड m+1 इज द डिस्टन्स ऑफ m+1 डार्क फ्रिंज. Therefore, fringe width W is equal to delta Y is equal to ym+1 minus ym. Therefore, W is equal to lambda d upon d, lambda into capital D upon small d. This is the formula for fringe width by considering destructive interference. स्टुडंट्स, तुमच्या आत्ता लक्षात आलं असेल, आपण 2 ब्राईट फ्रिंजेस घेतल्या, त्यातलं अंतर काढलं, ते आलं W इज इक्वल टू लॅमडा डी अपॉन डी. 2 डार्क फ्रिंजेस घेतले, त्याच्यामधलं अंतर आलं आहे W इज इक्वल टू लॅमडा डी अपॉन डी. आणि मग इथं आपण एक कन्क्लुजन काढू शकतो, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह ब्राईट बँड किंवा ब्राईट फ्रिंज इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह डार्क फ्रिंज. आणि म्हणून आपण असं म्हणूयात, डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस आर इक्विस्पेस्ड, त्याचं स्पेसिंग सारखं आहे. म्हणजे ब्राईट फ्रिंज जेवढ्या विड्थचा आहे तेवढ्याच विड्थचा डार्क फ्रिंज आहे. हे झालं फ्रिंज विड्थ आणि त्याचा फॉर्म्युला. याला जोडूनच आपल्याला आणखी एक मुद्दा अभ्यासाचा आहे, ते म्हणजे इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन पाहण्यासाठी तुमचा वेव्ह मोशन हा चॅप्टर ज्यावेळेस अभ्यासून होईल, त्यावेळेस 2 वेव्ह एकत्र आल्यानंतर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती असेल तो फॉर्म्युला तिथं डिराईव्ह होणार आहे, तो आपण इथं डायरेक्ट वापरणार आहोत. इंटरफरन्स म्हणजे काय आहे स्टुडंट्स? 2 वेव्ज किंवा 2पेक्षा जास्त लाईट वेव्ज एकत्रित आल्यानंतरचा फेनॉमेना आहे. आपण असं म्हणू थोड्या वेळ अप्रॉक्सिमेटली A1 इज द ॲम्प्लिट्यूड ऑफ फर्स्ट वेव्ह, A2 इज द ॲम्प्लिट्यूड ऑफ द सेकंड वेव्ह. खरं तर आपल्याला इंटरफरन्समध्ये दोन्ही ॲम्प्लिट्यूड सारखेच पाहिजेत, A1 इज इक्वल टू A2 पाहिजे, पण सुरुवात गृहीत धरूयात ते वेगवेगळे आहेत. पुढे A1 A2 सारखे आहेत असं कन्सिडर करून इंटरफरन्सचा इफेक्ट अभ्यासूयात. मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, A इज इक्वल टू √A1² + A2² + 2A1 A2 cos ऑफ फाय. फाय म्हणजे फेज अँगल आहे, फेज डिफरन्स बिटवीन द 2 वेव्ज. आणखी आपण एक फॉर्म्युला अभ्यासलेला आहे ऑलरेडी, तो म्हणजे इंटेन्सिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. मग याच्या अनुषंगानं ए जर ॲम्प्लिट्यूड घेतलं तर इंटेन्सिटी, पण ती इंटेन्सिटी कुणाची असेल तर हे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे, म्हणजे इंटेन्सिटीचा रिझल्टंट इंटेन्सिटी असेल त्याला IR म्हणूयात. आणि म्हणून IR इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू A1² + A2² + 2A1 A2 cos ऑफ फाय. हे झालं इंटेन्सिटीचं रिलेशन. आता हे आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला अप्लाय करू, काय मिळतं ते बघूया. फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपल्याला माहीत आहे फेज अँगल किती असतो, एक तर 0 असतो किंवा 2π किंवा 4π. आणि मग ह्यापैकी कोणती एक व्हॅल्यू घेतली तर cos फाय इज ऑलवेज +1, cos ऑफ 0 हा 1 नसतो, cos ऑफ 2π हा सुद्धा +1 असतो, cos ऑफ 4π हा सुद्धा +1 असतो. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला रिझल्टंट इंटेन्सिटी आपल्याला माहिती आहे ती मॅक्झिमम असते. म्हणजे IRलाच आता आपण काय म्हणूयात, Imax म्हणूयात. आणि म्हणून इथं काय लिहिले बघा, Imax डिरेक्टली प्रोपोर्शनल टू A1 + A2². आता हे कसं आलं तर या इक्वेशनमध्ये cos फायची किंमत 1 आली, cos फाय 1 झाला,
शिल्लक काय राहिलं A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2. हा A1 प्लस A2 ह्याचा विस्तार आहे पहा ह्या कंसाचा. A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि म्हणून उत्तर आलं आय मॅक्स डिरेक्टली प्रपोर्शनल टू A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी काढलं. तसं डिस्ट्रक्टिव्हसाठी काय असेल ते बघूयात. फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फेज डिफरन्स आपल्याला माहिती आहे, तो पाय किंवा 3 पाय किंवा 5 पाय एवढा असतो. आणि मग पायसाठी कॉस फायची किंमत ही -1 येते किंवा कॉस ऑफ 3 पाय पण -1 असतो, कॉस ऑफ 5 पाय पण -1 असतो. थोडक्यात कॉस ऑफ 5 इज ऑलवेज -1. ती व्हॅल्यू ठेवल्यानंतर डिस्ट्रक्टिव्हला इंटेन्सिटी ही कमीत कमी असते, म्हणून आता रिझल्टंट इंटेन्सिटीलाच काय म्हणूयात, मिनिमम इंटेन्सिटी. आणि म्हणून आय मिनिमम डिरेक्टली प्रपोर्शनल टू A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. आपण आत्ता 2 फॉर्म्युले काढले, आय मॅक्स आणि आय मिनिमम. आय मॅक्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, आय मिनिमम फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ह्या दोघांचा रेशो घेतल्यावर उत्तर येत आहे आय मॅक्स अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर, विच इज अगेन इज इक्वल टू R plus 1 upon R minus 1 whole bracket square, where R is amplitude ratio, that is A1 upon A2. हे फॉर्म्युले बऱ्याच वेळा लक्षात ठेवायचे आहेत, आपल्याला वापरायचे आहेत. इंटेन्सिटीचे सम्स सोडवण्यासाठी याचा उपयोग होतो, त्यावेळेस हे लक्षात ठेवा. आय मॅक्स अपॉन आय मिनिमम इज इक्वल टू A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर upon A1 minus A2 bracket square is equal to R1 plus 1 upon R minus 1 bracket square, where A1 upon A2 is equal to R is amplitude ratio. आणखी थोडं याला इलॅबोरेट करूयात. जर इंडिव्हिज्युअल ॲम्प्लिट्यूड आपण A1 आणि A2 घेतलं की नाही प्रत्येक वेळचं 2 सोर्सेसचं, तसं त्यांची इंटेन्सिटी I1 I2 असं म्हणूयात. मग आपण आत्ताच पाहिलं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड A इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस ऑफ 5, अर्थात Aचा स्क्वेअर इज इक्वल टू येत आहे. मग तसंच रिझल्टंट इंटेन्सिटी IR इज इक्वल टू I1 I2च्या भाषेत I1 प्लस म्हणजे A1 स्क्वेअरच्या ऐवजी I1 आलं, A2 स्क्वेअरच्या ऐवजी I2 आलं, त्यानंतर 2 तसाच A1 A2च्या ऐवजी अंडररूट I1 I2 इंटू कॉस ऑफ 5. आता आपल्याला माहिती आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये किंवा म्हणजे स्टेडी इंटरफरन्समध्ये I1 इज ऑलवेज इक्वल टू I2 इज इक्वल टू I घेतलं तर रिझल्टंट इंटेन्सिटी हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर उत्तर येतं आहे IR इज इक्वल टू I प्लस 2 अंडररूट I इंटू I कॉस 5. हे सिम्प्लिफाय केल्यावर उत्तर येतं आहे रिझल्टंट इंटेन्सिटी IR इज इक्वल टू 2I इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस 5. आणखी 1 प्लस कॉस 5 इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर 5/2 ही जर ट्रिग्नोमेट्री वापरली तर IR इज इक्वल टू उत्तर येत आहे 4I कॉस स्क्वेअर 5/2. आणि मग आता परत 5 म्हणजे फेज अँगल, फेज डिफरन्स किती असतो तो ठेवला कन्स्ट्रक्टिव्हसाठी, तर कॉस स्क्वेअर 5/2 तर 1 येतं आणि म्हणजेच मॅक्झिमम इंटेन्सिटी इज इक्वल टू आलं 4I. आणि जर आपण डिस्ट्रक्टिव्हची कंडिशन ठेवली 5 इज इक्वल टू पाय 3 पाय, तर कॉस स्क्वेअर 5/2 0 येतो आणि म्हणून इंटेन्सिटी आली 0. म्हणजे ज्यावेळेस ॲम्प्लिट्यूड सारखे असतात त्यावेळेस कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला मॅक्झिमम इंटेन्सिटी आहे आणि म्हणून आपण त्याला ब्राईट फ्रिंज म्हणतो, आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला इंटेन्सिटी 0 येते आणि म्हणून त्याला डार्क फ्रिंज असं म्हणतो. हे झालं इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन इन द इंटरफरन्स पॅटर्न. थँक्यू.